12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये असणं गरजेचं आहे, अन्यथा पॅनल्स केलं जाईल, आपल्याला याची नोंद घ्यायची. पंच काय ओके पॅनल्टी आहे ना. ड्रेस कोड मध्ये टी शर्ट वेगळा असल्या कारणाने ते मात्र पॅनल्स केले जाते 2 धाबांसाठी, ते मात्र भिलोली टीमला. चला फलंदाज मैदानामध्ये आहेत, सामना चालू करायचा आहे. खूप उशीर झालाय, 10 वाजून 4 मिनिटं झालेले आहेत. पंच 5 मिनिटांमध्ये षटक संपण्याचा इशारा देण्याचा आहे, वॉर्निंग द्यायची प्रत्येक गोलंदाजाला. इथे पाहतो आपण आज मेगा फायनलचा डे आणि पहिला सामना पाहायला मिळतोय, तो मात्र बेनगाव बनाम एकलव्य भिलवले. चला चला टाइमपास करून का विशाल गोलंदाजी मार्गावरती येतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण विशाल या गोलंदाजाला. पहिला चेंडू पहिला आणि काय गॅप शोधलाय मात्र फलंदाज रुपेश या फलंदाजाने. वरतोडीजे आणि सेवकाने श्रीगणेशा होतोय. दिवंगाची धावसंख्या इथे मात्र फटका बसलाय आणि काय करतोय क्षेत्ररक्षक. एक मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळतंय. दुसरी धाव घेताना पाहूया प्रयत्न झालाय परंतु सक्सेसफुल. 2 धावा कंप्लीट टोटल पाहतो आपण. या 2 धावाच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 6 अंकावरती. डीएन पवार कुठे असतील त्यांनी मात्र स्टेजचे संपर्क साधायचा आहे. तसेच सुरेश धोत्रे, रवी वाघमारे, मिनफा माडोशी यांनी सुद्धा इथं आले असतील तर नक्कीच आपण स्टेजचे संपर्क साधायचा आहे. पुन्हा जबरदस्त फटका, जो झेल होता सोपा तो मात्र कुठेतरी आपण सोडला आणि त्या फलंदाजाला जीवदान दिलं आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. दहा संघ इथं खेळवण्यात आलेले आहेत आणि आज 6वा दिवस तब्बल 60 संघांनी इथं मात्र प्रवेश नोंदवलाय. आणि जबरदस्त फटका, पुन्हा मात्र गॅप शोधलाय परंतु पाव्या 1 बाउंस सीमारेषे बाहेर चौकार. आणि इथं नक्कीच थोडीशी अपील होती परंतु अपील मध्ये तेवढी दम नाही पाहायला मिळाला. इथं आपल्याला 55 षटक क्रमांक पहिले संपुष्टात येण्याचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय. टोटल पाहतोय आपण 16 बिनबाद 16 अशी धावसंख्या. चांगली सुरुवात मानावा लागेल टीम वेनगावच्या फलंदाजांकडून. तशी चांगली गोलंदाजी करावी लागेल भिलवले एकलव्य भिलवले संघाला, कारण कुठेतरी विशाल आणि 2 खेळाडू मात्र टी शर्ट वेगळं असतं, ती सुद्धा पॅनल्टी त्यांना लागलेले. आणि आदिवासी समाजातील पहिलं नाईट शृंखलेचं आयोजन जरी कोणी केलं असेल तर खालापूर तालुक्यातील एकलव्य भिलवले या संघाने, ते श्रेय मात्र त्यांना जातोय. आणि
त्यानंतर मात्र बऱ्याच कालावधीने आपण कर्जतमध्ये सुरुवात केली नाईट शृंखलेची. आणि इथं विजयाच्या पारीचा अंत होतोय. मोठा विकेट, मोठा हादरा. बॅक टू 11 विजय. नक्कीच इथं बाळा इलम सुद्धा आगमन झालंय. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने संजय नगर नाईट शृंखलेमध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत करतोय. नक्कीच पाहिले गेले तर यानंतर प्रोफेशनल पंच सुद्धा ते आपल्यासाठी आलेले आहेत. आणि ते पाहिले गेले तर चौकार, क्या बात आहे, जबरदस्त फटकेबाजी. डीजे मास्टरला सुवर्ण संधी असेल. तटस्थ पाहायला मिळतात आपल्याला. फक्त LB साठी रिओ दिला जाणार नाहीये, याची आपण नोंद घ्यायची. प्रत्येक टीमला एक रिओ असेल, त्यानंतर पंच घेऊ शकतात किती, परंतु टीम साठी एक रिओ. गोलंदाज का नाव काय? नितेश गोलंदाजी मार्गोदी पाहतोय. हा क्रॉस द लाईन खेळा, फटका पाहूया. फटक्यामध्ये दम आहे. अरे क्षेत्ररक्षक चांगलं होणार का? आणि थोडस खराब. चौकार आहे ना पंच, आणि चौकार. चोवीस अंकावरती. आणि हा फटका चांगला आहे. पाहूया झेल होणार की षटकार. रवीच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. यानंतर समर्थन करतील रितेश पवार, मेनफार्म डोनेवाडी. चांगली फलंदाजी झाले. इथून 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा 30. बघूया इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. नवीन गोलंदाज भिलवले संघाकडून देवीदास येत आहे तिसरं षटक हाताळण्यासाठी. चांगली फलंदाजी झाली रुपेश याच्या माध्यमातून, त्याला साथ देताना रवी. काय सुरेख फलंदाजी झाली दोघांकडून. बघूया इथून पुढे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. आणि नवीन गोलंदाज येतोय देवीदासचा पहिलाच चेंडू रुपेशसाठी. पहिलाच चेंडू इथे स्वेअर फेकतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच चेंडू इथं स्वेअर फेकतोय. इथून चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक असेल तिथे. बघूया किती धावा मिळणार. एकच धाव. इथं दुसरीचा प्रयत्न होणार नाही. अशीच गोलंदाजी करावी लागेल.
चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच चेंडू इथं स्क्वेअर फेकल्यानंतर एक चेंडू वर एक धाव आले. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. वारंवार स्क्वेअर चेंडू फेकतोय देविदास. धाव फलकावर धावा 32. बघूया पुढील चेंडू. देविदास चांगला चेंडू फेकतोय. रवी याला काही समजत नाही. चेंडू जाईल डॉट. अशाच गोलंदाजी करावी लागेल जर का या सामन्यात टिकून राहायचं असेल. चांगली गोलंदाजी. हा देखील चेंडू सुरेख फेकतोय. काय गोलंदाजी झाले. 3 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च करतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती मोठे फटके खेळावे लागतील. रवी याला काही चेंडू समजून येत नाही. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. हा हॅप ट्रॅकर चेंडू होतात. हा देखील स्क्वेअर चेंडू फेकतोय. पण आम्हाला सांगता येत 3 चेंडू काही सुरेख फेकले होते. इथं 3 चेंडू स्क्वेअर फेकतोय देविदास. बघूया पुढील चेंडू. मोठे फटके खेळावे लागतील. आलाय फटका. बघूया समोरच्या दिशेने किती धावा मिळणार. एकच धाव. चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा 35. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक साठी फलंदाज येतोय रुपेश. काय फलंदाजी झाले रुपेशाच्या माध्यमातून. अशीच फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा 35. हा देखील स्क्वेअर फेकतोय. काय चाललंय. 4 चेंडू लगातार स्क्वेअर फेकतोय. 4 चेंडू काय सुरेख फेकले होते. 4 चेंडू स्क्वेअर. धाव फलकावर धावा 36. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. रुपेश असेल स्ट्राईक साठी. फुल टॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही आणि रुपेशाच्या पारीचा अंत होतोय. सुरेख झेल पकडतोय तिथे. बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत संदीप जातोय. चांगली फलंदाजी करावी लागेल संदीप याला. बघूया शेवटचा चेंडू असेल बाकी. संदीप जातोय नवीन फलंदाज. फुल टॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. चेंडू जातोय. मिसफील्ड झाले तिथे. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का बघूया. इथं सुरेख थ्रो. इथं 3ऱ्या षटकाची समाप्ती होते. धाव फलकावर धावा 38. काय सुरेख षटक हाताळलंय. अठरा चेंडूंचा खेळ झालाय. धाव फलकावर धावा 38. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती हाणामारी करावी लागेल वेणगाव संघाच्या फलंदाजांना. बघूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी भिलवले संघाकडून कुणाल येतोय गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी देखील चांगली करावी लागेल. स्ट्राईक साठी फलंदाज रवी असेल ज्याच्या बॅट मधून अद्याप सुरेख फलंदाजी झाले. इथून पुढे देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. इथं मिसफील्ड झाले. चेंडू जाईल 4 धावांसाठी.
होता. चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका येतोय. बघूया पुढील चेंडू रवी याच्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय आणि रवी याच्या पारीचा अंत. सुरेख झेल पकडतोय तिथं. पण वेणगाव संघाकडून रुपेश जातोय मैदानाच्या आत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर रवी याला परतावं लागेल. दुसऱ्या चेंडूवरती रवी याच्या पारी जाणतो. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत रुपेश. चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा 42. बघूया पुढील चेंडू. हा देखील स्क्वेअर चेंडू. बघूया अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. ह्याच्यावरती एकच धाव. धाव फलकावर धावा 44. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक साठी फलंदाज संदीप असेल. या 3 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील संदीप याला. 3 चेंडू सुरेख फेकले. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून पुढे हाणामारी करावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे नो चेंडू फेकतोय गोलंदाज. नो चेंडू असेल. इथून पुढे फ्रीजचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल संदीप याला. बघूया मोठा फटका येणार का संदीप याच्या बॅट मधून. नेक्स्ट मॅच खरवई बनाम मेचकरवाडी. स्टेजशी संपर्क साधायचा आहे दोन्ही कर्णधारांनी. चांगला फटका होता. त्याच्यावरती 3 धावा. चौथीचा प्रयत्न. फलंदाज बाद होईल. रुपेशाच्या पारीचा अंत. 3 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आत रोहित जातोय. धाबलकावर धावा 48. चार चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत. वेणगाव संघाकडून रोहित जातोय मैदानाच्या आत. बघूया या 2 चेंडूवरती मोठे फटके येणार का रोहित याच्या बॅट मधून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आणि इथं झेल जमीनला दान झालाय. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. संदीप याच्या पारीचा अंत. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सचिन जातोय मैदानाचा. शेवटचा चेंडू असेल. बघूया मोठा फटका येणार का रोहित याच्या बॅट मधून. धाव फलकावर धावा 50. शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. चेंडूच्या खाली विशाल असेल. काही चुकी होणार नाही आणि रोहित याच्या पारीचा अंत. अर्धशतक होत आहे पूर्ण वेणगाव संघाचा. आता 24 चेंडू आणि पॅनल्टीच्या 2 असतील. अशा 50+2 52 धावा झाल्यात. 24 चेंडू आणि 53 धाव संख्येची गरज असेल भिलवले संघाला. नेक्स्ट मॅच
खरवई बनाम मेचकरवाडी दोन्ही कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 24 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज असेल भिलवले संघाला. चला स्पीडअप करायचा आहे वेणगाव संघ. लाचा पुकार खरवय आणि कोण मेचकरवाडीचा दे तू दे अनाथ खरवयवाला पण. चला शेवटचा पुकार देतोय आम्ही. खरवई बनाम मेचकरवाडी दोन्ही संघाचे कर्णधारांनी उपस्थित राहायचंय स्टेज जवळ. 24 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज असेल भिलवले संघाला. चला फलंदाज जायचंय मैदानाच्या आत. फलंदाजीची जोडी बघताय आपण भिलवले संघाकडून सुनील आणि त्याला जोडदार नितेश. चांगली फलंदाजी करावी लागेल. 24 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज असेल. दोन्ही चांगले फलंदाज असतील. मेचकरवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला खरवई संघाचा कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. त्याने केलं ना एक ते लवकर आणा. चला स्ट्राईक साठी फलंदाज असेल नितेश. नॉन स्ट्राईक साठी फलंदाज सुनील. P1 चा पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वेणगाव संघाकडून रवी येतोय. चला खरवई संघाचा कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. P1 चा पहिला षटक हाताळण्यासाठी रवी येतोय गोलंदाज. या P1 चा षटकाचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. बघूया स्ट्राईक साठी फलंदाज असेल नितेश. पहिलाच चेंडू नितेशाचा साठी. पहिलाच चेंडू इथं सुरेख फेकतोय. चेंडू जाईल डॉट. पहिलाच चेंडू इथे सुरेख फेकतोय. काही समजत नाही नितेश याला. पुढील चेंडू रवी याचा नितेश साठी. फटका आलाय. बघूया क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथं आणि झेल जमिनीला दान झालाय. इथे 2 धावा पूर्ण. चांगला प्रयत्न होता. झेल जमिनीला दान झालाय. दोन चेंडू काही सुरेख फेकलेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती हाणामारी करावी लागेल. पॉवर प्लेचा षटक याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल भिलवले संघाच्या फलंदाजांना. पुढील चेंडू रवी याचा नितेश साठी. चांगला फटका. चेंडू जाईल. 1 बाउन्स चौकार. सुरेख फटका होतो डीजे मास्टर.
थँक्यू डीजे मास्टर. सुरेख फटका आलाय नितेशाच्या बॅट मधून. धाव फलकावर धावा 6. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघूया 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. सुरेख फटका आलाय नितेशाच्या बॅट मधून. पुढील चेंडू रवी याचा नितेश साठी. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल डॉट. सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू काय सुरेख फेकलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावलकावर धावा 6. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती हाणामारी करावी लागेल नितेश याला. फटका आलाय. फटका सुरेख असेल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावलकावर धावा 7. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक देतोय सुनील याला. चांगली फलंदाजी करावी लागेल सुनील याला देखील. शेवटचा चेंडू असेल. धावलकावर धावा 7. चांगली गोलंदाजी रवी याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल रवी याचा सुनील साठी. बघूया शेवटचा चेंडू. सुनील येतोय स्ट्राईक साठी फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जय जमिनीला दान झाला. एकच धाव. इथं पहिला षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 8. सुरेख गोलंदाजी रवी याच्या माध्यमातून. चला खरवई संघाचा कर्णधार स्टेजची संपर्क साधायचा आहे. मेचकरवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नवीन गोलंदाज वेनगाव संघाकडून संदीप येतोय गोलंदाजीसाठी. चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची गरज असेल भिलवले संघाला. 1 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 8. पहिला 18 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज असेल. मोठे फटके खेळावे लागतील. बघूया नवीन गोलंदाज. पहिलाच चेंडू इथं स्क्वेअर फेकतोय संदीप हा गोलंदाज. चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची गरज असेल. पहिलाच चेंडू इथं स्क्वेअर फेकतोय संदीप हा गोलंदाज. आता 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची गरज असेल जर का या सामन्यात टिकून राहायचं असेल तर. सुरेख चेंडू. चेंडू जाईल डॉट. पहिला चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर हा चेंडू काय सुरेख फेकतोय. चेंडू जाईल डॉट. पुढील चेंडू संदीप याचा सुनील साठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. सुरेख झेल यष्टीरक्षक पकडतोय. सुनील याच्या पारीचा अंत. टॉस विन करवाई. निर्णय कळवायचा आहे. झाले 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन जाईल 4 धावांसाठी. सुरेख फटका. मैदानात जाताच पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका येतोय विशाल्याच्या बॅट मधून. विशाल्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी. अशाच फटक्यांची गरज असेल टीम भिलवले संघाला. चांगला चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 13. बघूया अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती हाणामारी करावी लागेल. विशाल या फलंदाजाला फुलटॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही.
एकच धाव. पाच चेंडूंचा खेळ झालाय. स्ट्राईक साठी जाईल फलंदाज नितेश. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आत. शेवटचा चेंडू संदीप याचा नितेश साठी मोठा फटका येणार का? चांगला फटका. तिथं क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडलाय. बघूया किती धावा मिळणार. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. इथं दुसरा षटक देखील समाप्त होत आहे. आता 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल इथून पुढे. टीम भिलवले संघाला मोठे फटके खेळावे लागतील. बघूया 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल. स्ट्राईक साठी फलंदाज असेल विशाल. याच्यावरती पूर्ण संघाची आशा असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज बघताय आपण वेनगाव संघाकडून रुपेश येतोय गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. तशीच चांगली फलंदाजी देखील करावी लागेल. बघूया रुपेश आलाय गोलंदाजीसाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक साठी फलंदाज विशाल. मोठ्या फटक्यांची गरज असेल. 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असेल. बघूया पहिलाच चेंडू रुपेश याचा विशाल साठी. चांगला चेंडू. चेंडू जाईल डॉट. पहिलाच चेंडू काय सुरेख फेकतोय. चेंडू जाईल डॉट. काही समजून येत नाही विशाल याला. बघूया फुल टॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. बघूया किती धावा मिळणार. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव. चांगली गोलंदाजी होते रुपेशाच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ झालाय. स्ट्राईक साठी जाईल फलंदाज आता नितेश. मोठे फटके खेळावे लागतील. 2 चेंडूंचा खेळ झालाय. पुढील चेंडू रुपेश याचा. काही सुरेख गोलंदाजी होते. काही समजत नाहीये फलंदाजाला. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च करतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती मोठे फटके खेळावे लागतील. हा चेंडू जाईल स्वेर. चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा खर्च करतोय रुपेश हा गोलंदाज. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. याच्यावरती हाणामारी करावी लागेल. हाफ ट्रॅगर चेंडू होता आणि नितेशाच्या पारीचा अंत. काय सुरेख गोलंदाजी. बघतोय आपण मैदानाच्या आत देवीदास. बघूया देवीदास साठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल डॉट. रुपेश मुगने याने जर का झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विनय पवार यांच्या माध्यमातून. चांगला फटका होता. झेल जमिनीला दान झालाय. त्याच्यावरती 2 धावा आणि इथं तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धाव बलकावर धावा 15.
का सॉरी 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20. अजूनही 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल. जर का रुपेश मुकणे याने झेल पकडला तर विनय पवार यांच्या माध्यमातून 1000 वाईचं पारितोषिक आलंय रुपेश मुकणे याच्यासाठी. बघूया झेल पकडणार का. नवीन गोलंदाज बघतोय आपण वेनगाव संघाकडून रोहित येतोय. 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असेल. स्ट्राईक साठी फलंदाज विशाल. पहिलाच चेंडू इथं स्वेर फेकतोय. बघूया 6 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज असेल. रोहित याचा पहिलाच चेंडू विशाल साठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आणि झेल जमिनीला दान झालाय. त्याच्यावरती 2 धावा. आता 5 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल. 5 षटकार ठोकावे लागतील विशाल या फलंदाजाला. बघूया पहिला तर आलाय. पहिला षटकार आलाय. बघूया अजूनही 4 चेंडू आणि 4 षटकार ठोकावे लागतील. पहिला षटकार तर आलाय. अजूनही 4 चेंडू आणि 4 षटकार ठोकावे लागतील. बघूया चार चेंडू आणि 4 सिक्स ची गरज असेल आणि ही क्षमता असेल विशाल या फलंदाजामध्ये. बघूया आता पुढील चेंडू रोहित याचा विशाल याच्यासाठी. 4 चेंडू आणि 24 ची गरज असेल इथून पुढे. हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही आणि इथं पुन्हा एकदा झेल जमीनला दान झालाय. दोनच धावा. हा चेंडू फेकून द्यावा पाहिजे होता विशाल याने. आता 3 चेंडू आणि 22 ची गरज असेल. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा. सुरेख झेल. विशालाच्या बारीचा अंत. विजय वाघमारे याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. झेल पकडला त्याच्यासाठी. विनय पवार याच्या माध्यमातून चांगली झेल पकडली आणि इथं एक आधी सामना झुकतोय वेनगाव संघाकडे. शेवटचा चेंडू असेल. सुरेख झेल. पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक.
आणि इथं सामना जिंकतो वेणगाव संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक.